चला तर मंडळी, आज आपण दुधापासून खवा वापरून बासुंदी करूया. बासुंदी करता ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी, काजू, बदाम आणि थोड्या खारका. हे सगळं मी तास 2 तासासाठी भिजत टाकलं होतं. आता ते पाण्यातनं काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे मी उभे. आता आपण जेवढं दूध घेणार आहोत त्याच्याबरोबर आटवून निम्मं करायचं. एकदम गॅस आपला स्लो राहायला पाहिजे. स्लो गॅसवरती दूध तापवल्यामुळं लवकर आटते. पिशवी धुवून पण पाणी टाकायचं नाही. ते पाणी आपण दुसऱ्याकडे स्वयंपाकाला वापरलं चालते. फक्त पिशवीत दूध काढायचं आणि ते आटवायला टाकायचं. हलक्या हाताने ढवळत राहायचं एकसारखं ह्याला, जोपर्यंत आपण घातलेलं दूध अर्ध्यापर्यंत येत नाही तोपर्यंत. आता एका वाटीत मी दूध घेतलेलं आहे, हे उकळणारं, आणि ह्यातच आपण आता खवा भिजत घालूया. म्हणजे ते त्यात चांगला मेल्ट होऊन आपल्या मदतच होईल. बासुंदी ही हा असा एक प्रकार आहे की तो सर्वांनाच आवडते आणि करायला पण सोपा आहे. फक्त ह्या दुधापासून आपण हलायचं नाही, नंतर हे उतू जाण्याची शक्यता असते. हे असं दूध उकळत आलेलं आहे आपलं आणि बऱ्यापैकी आडत पण आलेलं आहे. हे बघा, हे आपण सगळे हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत. आता हा खव्याचं दूध आपण यात घालू, म्हणजे आणखीन थोडी गाडी होते बासुंदी आपली आणि चवीची पण होते. खवा पण दुधापासून तयार केलेला असते. चांगलं असं ढवळून मिश्रण आता आणि 1 मिनिटासाठी आपण ढवळू. खवा सगळा पूर्ण विरघळून जाते. मध्ये मध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, विसरू नका. पाहू शकता बासुंदीचा कलर कसा आला आहे बघा. ही इलायची पूड 1 टेबलस्पून. बासुंदी आपली तयार होत आलेली आहे. ही साखर, खवा घातल्यामुळे साखर जास्त घालायची गरज नाही, पण तुम्हाला गोड आवडत असेल तुम्ही जास्त पण घालू शकता. साधारण 1 किलो जर दूध, तुमचं 1 लिटर दूध असलं तर 100 ग्रॅम साखर बास होते. आता हे कट केलेले ड्रायफ्रूट्स आपण काय करू, तुपात थोडेसे तळून घेऊया. त्यामुळे आणखीन जरा स्वाद वाढते. थोडंसं 1 टेबलस्पून तूप सुद्धा बास होते ह्याला. मस्त ह्याला हलवून छानपैकी भाजून घ्यायचं. बघा, ही आपली बासुंदी आता इकडे तयार झालेली आहे. कलर कसा आला आहे बघा, दुधासारखा, अप्रतिम. खायला पण अप्रतिम, मस्तच. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यात हे ड्रायफ्रूट्स टाकून देऊया. झाली बासुंदी तयार. एक वेळ नक्की करून पहा आणि आठवणीनं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, विसरू नका. मंडळी धन्यवाद. महिन्याच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला गोड पदार्थ करून दाखवलेला आहे. धन्यवाद.